डोंबिवली पश्चिमेत स्वच्छतेचा बेफिकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्रसिद्ध गजानन वडापाव या खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या चटणीत आळ्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिक भाजी विक्रेता महिलांनी खाण्यासाठी वडापाव घेतला असता त्यामध्ये चटणीत आळ्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी तत्काळ या प्रकारची माहिती दिली। या घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या समाजसेविका काशीबाई जाधव यांनी त्वरित ही बाब महापालिकेच्या ह प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली। राजेश सावंत यांनी तातडीने स्थळाची पाहणी करून आरोग्य विभागाला सूचित करत संबंधित दुकान त्वरित बंद करण्याचे आदेश दिले। महापालिकेच्या या तत्काळ कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून अशा अस्वच्छ खाद्य विक्रेत्यावर नियमित तपासणी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून खाद्य सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। काय करायचं, कसे दिवस चालायचे गरीब बुडले बिचारे, कर्जात कशावरनं इकडे धंदा करायला लोक येतात, तेवढे लवकर काय चपाती भाजी करून आणू शकत नाही। मग गजानन वडापाववाल्याकडनं वडापाव घेतात, खातात, ते एक किरे पडलेलं खायचा, पैसे काय कमी करते का? पैसे घेतो ना ज्याचा तो, मग ह्याच्यासाठी काहीतरी करा ना। आम्ही गजानन इथून वडापाव घेतले, पण आम्ही खायला जेव्हा चटणी उघडली तर त्याच्यामध्ये किडी होत्या, तर ते मी त्यांना दाखवायला घेऊन येत होते रिटर्न द्यायला, तर मला या ताई भेटल्या, काशीबाई ताई भेटल्या। त्यांनी सांगितलं की मी तुझ्या जोडीला येते, आणि त्यांनी म्युन्सिपालिटीच्या ऑफिसवाल्यांना सगळ्यांना बोलावली, साहेबांना, आणि त्यांचं सेटर बंद केले, पण त्यांनी परत चालू केले ते सेटर। नाश्त्यासाठी मला वडापाव पाहिजे होता, मी गजानन वडापावच्या इथे गेले आणि तिथून 3 वडापाव घेतले आम्ही तिघींसाठी। तिथे गेलं तर किडी आढळल्या त्याच्यामध्ये मला। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण।